पण स्वामी चरित्र जर बारकाईनं तपासलं अभ्यासलं, मला वाटतं सारे ग्रंथ समजतील, पण स्वामी चरित्र समजून घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्या पहिल्या अध्यायापासून तर 21 अध्यायापर्यंत खूप काही ग्रंथकर्त्यानं खूप ग्रंथांचा संदर्भ दिलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये व्यास वाल्मिक महात्म्याने त्यांनी अनेक ग्रंथ रचले, त्यात तुकाराम महाराजांचा उल्लेख केलेला आहे, कालिदासाचा वर्णन केलेला आहे, श्रीधर आणि वामन यांचा उल्लेख केलेला आहे. जगामध्ये त्या काळामध्ये श्रीधर आणि वामनासारखे ग्रंथकर्ते कधी होणार नाहीत, झाले नाहीत. त्यांचं वर्णनसुद्धा तो संदर्भ ग्रंथकर्त्यानं पहिल्या अध्यायात घेतलेला आहे. स्वामींच्या आघटित लीला आणि विश्वात पायपीट ही द्वितीय तृतीय अध्यायात वर्णन करताना ग्रंथकर्त्यानं अचूक आणि कमी शब्द वापरून हा महासागर रूपी ग्रंथ केवळ 21 अध्यायात बांधलेला आहे. तर अध्याय 4 मध्ये जशी जसे व्यक्तीची प्रसिद्धी होते तसे तसे दुश्मनसुद्धा वाढतात. म्हणून कार्य वाढत चाललं की दुश्मन लोक वाढतात. स्वामींच्या बाबतीत तसंच झालं. 4थ्या अध्यायामध्ये अनेक पंथांचे लोक स्वामींचा द्वेष करण्यासाठी अक्कलकोटला आले, पण त्यांना 12 तासात त्याची प्रचिती मिळाली आणि त्यांना काय ओळखायचं ते ओळखलं. दुसऱ्या दिवशी ते स्वामींचे सेवेकरी झाले. तर अध्याय 5व्या 6व्यामध्ये 2 राजांचा धावता परामर्श ग्रंथकर्त्यानं फार कमी शब्दात घेतलेला आहे. त्यामध्ये बडोद्याचे गायकवाड असतील, मल्हारराव गायकवाड असतील, चांदवडचे मल्हारराव होळकर असतील, आणि या 2 राजांच्या संघर्षातून काय काय घटना स्वामींपर्यंत पोचल्या हे अध्याय 5व्या 6व्यामध्ये दिलेले आहे. अध्याय 5व्यामध्ये होळकर भजत असताना त्यांच्याकडून काही अक्षम्य अपराध झाले. ते ग्रंथकर्त्याला शब्दशः मांडण्याला अडचण होती, परंतु त्या काळी चांदवडला एक उंच डोंगरावर अजूनही मातीचा गणपती आहे आणि तिथे 24 तास गरम पाण्याचा झरा 12 महिने 24 तास व्हायचा. त्या गणपतीचं कदाचित सत्व पावित्र्य या सगळ्या गोष्टी जबाबदार असाव्यात. म्हणून एका तत्कालीन 2 शतकापूर्वी ते इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं, राज्य इंग्रजांचं होतं. त्यानं आश्चर्य व्यक्त केलं, एवढ्या उंचावर गरम पाणी कसं वाहतं, तेही 12 महिने. म्हणून त्यानं मागचा पुढचा विचार न करता खोदकाम सुरू केलं. साधारण 1 मीटर खोदल्यावर ते गरम पाणी येणं बंद झालं. त्यामध्ये चुनखड, कोळसा, चुना, डाईक असे पदार्थ निघाले आणि गरम पाणी येणं बंद झालं. गरम पाणी येणं बंद झाल्यामुळं, जसं तुम्ही पूर्वी घरात चुना लावायचे आणि एका बॅरलमध्ये चुना आणि पाणी मिक्स केलं की ती पाणी उकळतं, गरम होतं. चुन्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे पाणी उकळण्याचं. म्हणून जमिनीत ज्यावेळी चुनखड असेल आणि तिथून जे प्रवाह वाहतात, विज्ञानामध्ये बोलायचं झालं, ते गरम पाणी वाहतात. वघई, उणई किंवा अन्य ठिकाणी जे आज गरम पाण्याचे झरे आहेत, त्याला कदाचित हे कारण पुरेसं आहे. परंतु झालं काय, ते पाणी गरम येणं बंद झालं, राजाचं डोकं बिघडलं. होळकरांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला राजवाड्यात बोलवलं, त्याला समज दिली, तू हे आम्हाला विचारून का केलं नाही, हे गरम पाणी येणं का बंद झालं. म्हणून त्याने मागचा पुढचा विचार न करता तो इंग्रज अधिकारी ब्लॅक टी घ्यायचा आणि त्या ब्लॅक टीमध्ये ती चहामध्ये विष त्यांनी टाकलं आणि काही क्षणामध्ये तो इंग्रज अधिकारी ते विषारी औषध पिऊन मृत झाला. ही घटना दिल्लीला गव्हर्नर जनरलला कळल्यावर या राजाला कशी अद्दल घडवायची, इंग्रज फार हुशार आणि धूर्त होते. काही महिन्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्या राजांना मुंबईला बोलवलं. एक मीटिंग म्हणा किंवा औचित्य ठेवलं आणि तुम्हाला इंग्लंडमध्ये यावं लागेल आणि तिथे आम्ही तुमचा सत्कार करू. त्याप्रमाणे त्यांना इंग्लंडला घेऊन गेले. इंग्लंडला गेल्यावर 1 वर्षभर हे मल्हारराव होळकर इंग्लंडमध्ये थांबले. इंग्लंडला थांबल्यावर त्या इंग्रजांनी आपला कुटील डाव सुरू केला. त्यांनी तेथील स्थानिक एका स्त्रीशी त्यांचा विवाह करून दिला आणि विवाह करताना एक 100 रुपयाच्या त्यावेळी स्टॅम्पवर
त्यांची सही अंगठा सगळं काही घेतलं की जी तुमची महाराष्ट्रात भारतात जी संपत्ती प्रॉपर्टी आहे ती या इंग्रजबाईच्या नावावर तुम्हाला करावी लागेल, त्याला संमती म्हणून त्यांचा सही अंगठा घेतला. यथावकाश ते मायदेशी आले, म्हणजे चांदवडला आले, महाराष्ट्रात आले आणि कर्मधर्म संयोगानं त्या इंग्रज स्त्रीपासून त्यांना एक पुत्ररत्न झालं. पुन्हा त्या चिंतेत भर पडली. त्यांना इंग्लिश येत नव्हतं म्हणून एका चांगल्या इंग्लिश वाचकाकडून मराठीत त्याचं भाषांतर करताना त्यांनी ती ओळ आल्यावर थबकले आणि विचारक्रांत झाले की आता काही आपली खैर नाही, ही सारी संपत्ती या इंग्रज स्त्रीला मुलाला द्यावी लागेल. म्हणून ते होळकर गायकवाडांना भेटले, मल्हारराव गायकवाडांना भेटले. मल्हारराव गायकवाड आणि मल्हारराव होळकर यांची चर्चा झाली. गायकवाडांनी विचारलं, तुम्ही नाराज का दिसता? त्यांनी झालेली घटना सगळी ही सांगितली की व असं असं झालेलं आहे, असं असं आहे. ठीक आहे, काळजी करू नका. माझ्याकडं तात्या भोसले आणि यशवंत भोसले नावाचे सरदार आहेत, मी त्यांच्यावर ही जिम्मेदारी देतो. ते खंडोबाचे भक्त आहेत. तुम्ही यथावकाश त्या नवीन त्या इंग्लिश स्त्रीला आणि मुलाला खंडोबाला दर्शनाच्या निमित्तानं घेऊन गेले. म्हणून ते दर्शनाला घेऊन गेले. तिथे यशवंतानं खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करून त्या तीर्थामध्ये विषप्रयोग केला आणि ते तीर्थ त्या मुलाला पाजलं, त्या स्त्रीला पाजलं. काही क्षणामध्ये ती स्त्री आणि ते मुलगा मृतवत झालं. जिकडे तिकडे झाल्यावर त्यांचा अंत्येष्टी केला आणि आपण आता यातून सुटलो असं सुटकेचा श्वास टाकून ही बातमी मल्हारराव गायकवाडांना बडोद्याला कळली. आपले 2 सरदार आता या कामात खूप यशस्वी झाले असं समजून अक्कलकोटला सुद्धा खूप काही प्रसिद्धी त्यावेळी स्वामींच्या आविष्कारामुळे वाढत होती. मग आपण स्वामींनाच जर बडोद्याला आणलं तर आपलं बडोदा संपन्न होईल. म्हणून तात्या भोसलेंना अक्कलकोटला पाठवलं. अनेक धन द्रव्य संपदा देऊन, अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून, परंतु स्वामी अंतर्यामी. स्वामींनी चोळप्पाला सांगितलं, अनेक जणांना सांगितलं, मी बडोद्याला जाणार नाही, ते लोक दांभिक आहेत आणि दांभिक भक्ती मला मान्य नाही. तात्या हात हलवत परत आला. गुरुचरित्र वाचूनही उपयोग झाला नाही. मग दुसरं हत्यार काढलं यशवंताच, की यानं इंग्लिश स्त्रीला यमसदनाला पाठवलं तर आपण त्याला अक्कलकोटला पाठवू. तसं स्वामींना त्याआधी तात्या भोसलेंनी मेण्यात घालून पळून नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण ते सगळं अपयशी झाला, अयशस्वी झाला. मग त्यावेळी खूप खंडणी देऊन यशवंता अक्कलकोटला पाठवला. अक्कलकोटला ही गोष्ट स्वामींना कळल्यावर स्वामी अति उग्र अवस्थेत त्याच्या अंगावर आले आणि अत्यंत उग्र भाषेत त्याला दम दिला. अरे म्हणे, विष पाचतो नाही का म्हणे, माणसं मारतो नाही का म्हणे, तुला काही मिनिटामध्ये इंग्रज बेड्या घालतील आणि तुझी रवानगी जेलमध्ये होईल आणि तुला जन्मठेप होईल. तुम्ही स्वामीचरित्र वाचक आहात. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. ग्रंथकर्त्यानं फक्त 2च ओळीत या 2 राजांचा धावता परामर्श किती अलगदपणे सेवेकऱ्यांपर्यंत हा इतिहास पोचवलेला आहे. म्हणून स्वामी चरित्र वाचताना प्रत्येक ओवीचा संदर्भ कृपया आपण समजून घ्या. तसं इतकं स्वामी चरित्र सोपं नाही. तुम्ही 21 अध्याय 21 वर्ष वाचले तरी ते लवकर कळणार नाही. म्हणून हा संदर्भ इतिहासाचा, अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथकर्त्यानं इतक्या अचूक पद्धतीत वाचकांपर्यंत पोचवलेला आहे की स्वामी कोण आहेत. आपण यथावकाश पूर्ण 21 अध्यायांवर सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करू, परंतु हे स्वामी चरित्र खूप मोठं आहे. वाचायला 1 तासात होतं, समजून घ्यायला अनेक युग अनेक वर्ष लागतील तरी ते समजणारं नाही. हे वास्तव लपवता येत नाही. असं वैसे तो विंटर सीजन चल रहा है बट ये क्वाड सेट